आज दिवाळीच्या तयारीमध्ये आकाशकंदील घ्यायचा होता, पण शेवटी कथा काही तर वेगळीच निघाली. तर रामराम मंडळी, मी माझ्या मित्राला सुनील पैलवानला फोन केला आणि विचारलं, मला आकाशकंदील घ्यायचा आहे, कुठून घेऊ? त्याने सांगितलं, कोंगडे जनरल मधून घे. मग गेलो आणि आकाश दिवा मला आवडला. आता घरी जाऊन लावून बघतो कसा दिसतोय ते. घरी आलो पहिला तर हा होल्डर चेंज केला, जुना होता, हा नवीन लावायचा. त्याला लाईट माळा पण जोडता येतात. मग काय घरी पण लाईट जाको करेल असं वाटलं होतं, पण झालं वेगळंच. हा बल ह्याला बसणारच नव्हता. म्हणजे हे काम आता उद्यावर ढकलावं लागणार, आज काही जमणारच नाही. मग बघा, हा आमच्या श्लोकचा किल्ला, ज्यावर मावळे पण आहेत, स्कूटी पण आहे, आणि सगळ्यात भारी म्हणजे किल्ल्याची शान म्हणजे भगवा झेंडा. आता भूक तर खूप लागली होती, म्हणून कांदा आणि टमाटर बारीक चिरलं आणि ते सर्व चिरमुऱ्यात टाकलं. त्यावर शेव आणि पाणीपुरीचं पाणी टाकलं. मग मिक्स करून भेळ तयार केली आणि काय सांगू, चव तर अशी झाली होती, आंबट तिखट अशी वेगळी युनिक चव होती. आणि अशी भेळ तुम्हाला कुठेच मिळणार नाही, कारण ती फक्त मलाच बनवायला येते. मग काय मस्त पाय पसरून संपवली. दिवसभराचा थकवा गेला. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. राम राम.